केल्याच्या नंतर हे हाणामारे आज झालेले आहे। बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ शकतं ना। माझी तर माहिती अशी आहे की त्या आकांना स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवठा होतोय, इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे। टेलिफोन आतमध्ये पोहोच होतोय, स्वतंत्र जेवण जेवणाची थाळी त्यांना पुरवली जाते, अशा प्रकारच्या काही तक्रारी येत आहे। आणि बरेचसे आरोपी लातूर जेलच का मागतात? कोणत्या कोणत्या आरोपींचे नातेवाईक लातूर जेलला आणि बीड जेलला या ठिकाणी काम करतात? यांना संपल्याशिवाय मला दाढी काढायची नाही, यांनी चप्पल घालायची नाही। विरुद्ध बबन गीते या ज्या दोन टोळ्या आहेत परळीमधल्या, जे एकमेकाला संपविण्याची भाषा वापरणारे आहेत, या दोन टोळ्यामध्ये वाद झाल्याचं मला त्या ठिकाणी कळालंय। आता प्रशासन सांगताना इतरांची नावं सांगतायत, परंतु इतरांचे नावं नाही। हे जो वाद झालेला आहे तो हा मुख्य दोन टोळ्यामध्ये, कारण या दोन टोळ्याचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे। एक जण चप्पल घालीत नव्हते आणि दुसरे जे आहेत टोळीचे मालक त्यांनी दाढी ठेवलेली आहे। यांना संपल्याशिवाय मला दाढी काढायची नाही, यांनी चप्पल घालायची नाही। या दोन टोळ्यामधला हा वाद झालेला आहे। ते काही मारामारी फार मोठी झालेली नाही, थापडथोपडीची झाली। नंतर काहीतरी कर्मचारी वगैरे गेले आणि पण धावाधावी मात्र सगळ्यांचीच एकामेकावरती झालती आणि थापडथोपड सुद्धा दोन्ही गटाची त्या ठिकाणी झालेली आहे। आणि त्याच्यामध्ये एक महादेव गीते कोण आरोपी आहे, बापू आंधळे। आता मी काय त्याचं समर्थन करणार नाही, बापू आंधळेचं बिचाऱ्याचं सुद्धा हत्या व्हायला नको होती, अतिशय तरुण सरपंच होता तो। आणि हा जो आहे महादेव गीते आरोपी, मला वाटतं त्यांनी फेसबुक व्हॉट्सअप पोस्ट टाकल्या होत्या की मला कशा पद्धतीने गुंतविण्यात आलंय, मी या गुन्ह्यामध्ये नाही। आणि नंतर तो हजर झालाय का अटक झालाय हे बी मला माहित नाही, परंतु आतमध्ये गेल्याच्या नंतर हे हाणामारे आज झालेले आहे। बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ शकतं ना। बीडच्या जेलमध्ये माझी तर माहिती अशी आहे की त्या आकांना स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवठा होतोय, इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे। आणि एक स्पेशल कोणता तरी फोन आहे ज्याच्यावरून आकांचा डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होतं, इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे। मात्र सुरुवातीला व्हीआयपी ट्रीटमेंटचं समोर आलं, आता वाद समोर येतोय, जिल्हा प्रशासनाची वचक नाही करणार? नाही, याच्यावरती मला असं वाटतं एसपींनी सुद्धा वचक ठेवायला होता, कारण हवा होता। एसपी हे इथं स्वतः ह्यालाच असतात हेडक्वार्टरला। हेडक्वार्टरला असताना सुद्धा एसपींनी हे व्हीआयपी ट्रीटमेंट झाल्या, मग त्या व्हीआयपी ट्रीटमेंटला व्हिडिओ पाहायचे, पेपरला आल्याच्या नंतर ह्याला सस्पेंड करा त्याला सस्पेंड करा। याच्याऐवजी अगोदर एसपींनी काय त्याची व्हिजिट का नाही केली? जेलमध्ये हाणामाऱ्यापर्यंत गेलं, एखाद्या वेळेस आता बाहेर मर्डर करून थकले ते आत जाऊन मर्डर करणार नाहीत हे कशावरून? आतमध्ये मर्डर का? आणि एकूण सगळं मिळून स्टाफ किती आहे जेलचा? 45 लोकांचा अधिकाऱ्यासह। काही जागा रिक्त आहेत, मग एसपींनी त्या का कळवल्या नाही? एसपींनी कळवायला पाहिजे होत। यामध्ये बॅरक क्रमांक 5 मध्ये तो महादेव गीते राहतो, बॅरक क्रमांक 6 मध्ये अक्षय आठवले असतो आणि बॅरक क्रमांक 9 मध्ये वाल्मिक कराड आहे। मग अक्षय आठवलेचा आणि यांचा बॅरकच्या बाहेर कसा संबंध आला, काही विचारणा वगैरे? नाही, मी तेच हे बघा, आता बराकीत कोणत्या बराकीत कोणाला टाकायचा हा जेल प्रशासनाचा विषय। सार्वजनिक जीवनामध्ये काम करीत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किंवा आणखी काय प्रश्नावर मी स्वतः बी जेलमध्ये गेलेलो आहे। बॅरक कोणती टाकायची, काय कोणती टाकायचं हे संपूर्णपणे जेल प्रशासनाच्या हातात। माझं म्हणणं असं आहे की जेल प्रशासनाने हे दोन गट जे आहेत एकमेकाच्या कायमस्वरूपी विरोधात आहेत। हे एक जण म्हणतो मला चुकीनं गुंतवण्यात आलंय, दुसरा अक्षय आठवलेच्या किंवा सनी आठवले का अक्षय आठवले का, अक्षय आठवले यांच्या बाबतीत सुद्धा ह्यांनी काहीतरी केलंच असेल यापूर्वी।
मग हे गट दोन्ही एकत्र किंवा समोरासमोर न येऊन देणं, टेलिफोन, तिथं टेलिफोनची सुविधा आहे काहीतरी जेलमध्ये. मी जेलरला विचारलो तर टेलिफोनचा फोन लावताना हा वाद त्या ठिकाणी उत्पन्न झाला. आणि नंतर जेलमध्ये मला वाटतं सकाळी कुठं आंघोळीला किंवा कशाला सोडलेले असतील, जेवणाला सोडले असतील, त्यावेळेस मग सगळेच लोक धावाधावी झाले. जर 15-15 आणि 20-20 आरोपींची तिथं मारामारी लागली असते आणि एखाद्याची हत्या झाली असती तर बीडच्या जेलरनी ते भरून दिलं असतं का? आणि मग तुमच्याकडे काही रिक्त जागा आहेत ते म्हणाले माझ्याकडं. रिक्त जागा भरण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी अगोदर पाठपुरावा केला नाही का? आणि हे जे आरोपी आहेत काही व्हीआयपी ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये त्यांच्या बाबतीत तक्रार होते. टेलिफोन आतमध्ये पोहोच होतोय, स्वतंत्र जेवणाची थाळी त्यांना पुरविली जाते, अशा प्रकारच्या काही तक्रारी येत आहे. मग यातले काही आरोपी तुम्ही यापूर्वीच म्हणजे जेलरनी आणि एसपींनी मग अमरावतीच्या जेलला का पाठवले नाही, नागपूरच्या जेलला का पाठवले नाही, नाहीतर नाशिकच्या जेलला पाठवायचे, कुणाला संभाजीनगरला पाठवायचं? आणि बरेचसे आरोपी लातूर जेलच का मागतात? कोणत्या कोणत्या आरोपींचे नातेवाईक लातूर जेलला आणि बीड जेलला या ठिकाणी काम करतात हे जेलरला एसपी साहेबांना माहित नसतं. आता मग तुम्ही काय मागणी करताय? अमरावती असेल किंवा नागपूर जेल असेल? 100% माझं म्हणणं आहे की हे जे अशा पद्धतीने हाणामाऱ्या होण्यापेक्षा यातले ज्यांच्यावरती आता बबन गीतेच्या बाजूच्या किंवा यांच्या तो महादेव गीते किंवा अक्षय आठवले यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याची चर्चा आतापर्यंत कधी झाली नाही. व्हीआयपी ट्रीटमेंट कोणाला दिली जाते तर आकाला दिली जाते. मग आका आणि त्यांचे जे समर्थक आहेत यांना सगळ्यांना अमरावती जेल किंवा नागपूर जेलला का पाठवलं जात नाही? पाठवावं. आणि तसं मला वाटतं ह्याचे असे इनपुट मिळत असताना जेलमधली डीएसबी काय करते? जिल्ह्याची डीएसबीचा तर नंतरचा विषय, परंतु जेलमधली डीएसबी काय करते? किंवा आम्ही पाहिलेलं आहे बाबा शोलेमध्ये, जेल में काय कोने कोने में हमारे जासूस है, तर जेलच्या कोने कोनेमध्ये हे काय करत होते? आणि काल या चित्रपटात वगैरे हाणामाऱ्या बघितल्या होत्या आम्ही. आता बीडच्या जेलमध्ये कालिया झाला का काय आम्हाला काय कळा. संतोष देशमुखांचा खून झाल्यानंतर एक आरोप गंभीर झाला. तुम्ही ज्यावेळेस भेटायला गेले, सुप्रिया सुळे तिथे गेल्या, एका महिलेच्या नावानं एक गट रचला जात होता आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात येणार होता अशी माहिती आहे. तर त्या महिलेचा खून झाल्याची माहिती आहे कळंबमध्ये. तुम्हाला काय? मला ऑथेंटिक माहिती नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती आज बोलणार नाही. नेमकी तीच महिला का असं जर SITच्या तपासामध्ये पुढे आलं आणि त्या महिलेचा जर खून झाला तर ती गंभीर बाब आहे. मग आता हे पुढचे पुरावे संपवायला सुरुवात झाली का? आता याच्यामध्ये आम्हाला संतोष देशमुखच्या खुनाच्या बाबतीमध्ये फार दिव्य आहे, मी ते कबूल करतो की ही केस आम्हाला शेवटपर्यंत लढवायची आहे, शेवटपर्यंत तडीस न्यायची आहे. आणि ह्या सगळ्या लोकांना आनंद आम्हाला त्या दिवशी वाटणार आहे की हे सगळे आरोपी फाशीला गेले पाहिजे. फाशीला जाईपर्यंत आम्ही काही स्वस्त बसणार नाही. परंतु तीच महिला का हे पेपरला वाचलंय मी, परंतु मी माहिती विचारतोय, कळंबच्या पोलिसांना माहिती विचारतोय आणि SITने अजून त्याच्या बाबतीमध्ये दुजोरा दिलेला नाही. त्याच्यामुळे मी त्याच्यावरती आज ऑथेंटिक बोलणार. आपण जर बघितलं तर सांगलीचं जेल असेल, सांगलीच्या जेलमध्ये गांजा सापडला. यापूर्वी अनेक जेलमध्ये मोबाईल फोन सर्रासपणे वापरले आपण पाहिलं. आता बीडच्या जेलमध्ये तर हाणामारी झाली. गृह विभाग या सगळ्या जेल प्रशासनावर अंकुश ठेवण्यात कमी पडतंय किंवा काय नेमकं? नाही काय ठराविक जेलमध्येच हे होतं. मी का म्हणतोय अमरावती जेल आणि नागपूर जेल, त्याचंही काही कारण असेल ना. हे मराठवाड्यातले, मी हर्सुल बद्दल काही बोलत नाही, पण लातूर आणि बीड जेल या जेल प्रशासनाबद्दलच का बोलतोय?
या जेल प्रशासनामध्ये काही लोक एवढे निराळलेले आहेत की त्यांना कशाचीच काय भीती वाटत नाही. आणि हे आजचं जे प्रकरण झालेलं आहे कदाचित मग जेलमधल्या प्रशासनाने एकामेकाला दुजाभाव दिला म्हणून झालंय का? कामक्यांनाच अगोदर नंबर लावू द्या, फोन नंबर लावू द्या. कारण जेल प्रशासनामधून त्याच्या कुटुंबियाला किंवा इतरांना फोन लावण्याची, कुटुंबियांना, इतरांना नाही, कुटुंबियांना मला वाटतं फोन लावण्याची सुविधा आहे, वकील आणि कुटुंबीय. मग त्या याच्यामध्ये सुद्धा आमचा नंबर अगोदर लावू द्या, नंतर तुमचा नंबर लावू द्या, अशा प्रकारची मला वाटतं तिथं तिरगी मिरगी असावी आणि त्याच्यावरनं हा वाद झालेला आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.